Good morning, students. Now, in the projectile motion, we have to consider our next expression here. Expression is for maximum height. Now, see in the diagram, where will be the maximum height? Maximum height will be at the position where projectile covers half of its path. म्हणजे प्रोजेक्टाईल त्याच्या पूर्ण पाथपैकी अर्ध्या पाथपर्यंत जेव्हा येईल तेव्हा मला असं वाटते त्याची हाईट जी आहे ती मॅक्सिमम आहे. आणि आपण त्या ठिकाणी T=T0 असं म्हटलं होतं. म्हणजे असा प्रोजेक्टाईल जर असेल असा तर ही झाली त्याची मॅक्सिमम हाईट, त्याला आपण H असं म्हणू शकतो. म्हणजे मॅक्सिमम हाईट अटेन्ड बाय द प्रोजेक्टाईल. आणि त्या ठिकाणी T जो आहे टाईम तो T0 असं आपण म्हटलं होतं. म्हणजे आपण T टाईमसाठी T0 लिहू शकतो. आणि या ठिकाणी असणारं त्याचं जे काही वरच्या बाजूनी डिस्प्लेसमेंट झालेलं आहे टोटल ते वाय ॲक्सिसवर किती झालेलं असते. आता शॉर्ट डायग्रामवरून थोडं समजून घ्यायचं आणि तुमच्याजवळ डायग्राम तुम्ही पाहायची आहे. तर हा एक्स आणि हा वाय ॲक्सिस आहे, म्हणून वाय ॲक्सिसवर असणारं याचं डिस्प्लेसमेंट आहे ते H आहे. अशा प्रकारे ते डिस्प्लेसमेंट आपण यसनी दाखवतो आणि वाय ॲक्सिसवर असणारं डिस्प्लेसमेंट हे SY असं म्हणतो आपण. इट इज द वाय कॉम्पोनंट ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट. आणि अशाच प्रकारे आपण हे जे डिस्प्लेसमेंट आहे इकडलं हे आपण दाखवलं असतं SXनी. पण या ठिकाणी मॅक्सिमम हाईट म्हणजे वर असणारा डिस्प्लेसमेंट आपल्याला काढायचा आहे फक्त, म्हणून आपण ते डिस्प्लेसमेंट वाय ॲक्सिसवरचं SY असं म्हणू. आणि म्हणून मी इथे लिहितो SY =H म्हणजे मॅक्सिमम हाईट H. आणि त्या ठिकाणी T म्हणजे काय आहे T0 आहे. बरोबर आहे की नाही? कारण की इथपर्यंत या साईड लागणारा वेळ हा T0 आहे आणि टोटल टाइम जो आहे तो कॅपिटल T आहे, त्याला टाइम ऑफ फ्लाईट असं म्हणतो आपण. आणि हा झाला त्याचा T0 इथपर्यंतच्या हाईटसाठीचा टाइम म्हणजे T0 आहे. आणि इथपर्यंत असणारी हाईट म्हणजे वाय ॲक्सिसवर असणारं डिस्प्लेसमेंट त्याचं वरच्या बाजूनी म्हणजे वाय ॲक्सिसवर ते म्हणजे SY असं आहे, एक्स ॲक्सिसवरचं SX असं आहे. म्हणून मग आपण सेकंड इक्वेशन ऑफ मोशन जे लिहिलं होतं ते जर आपण याच्यासाठी लिहितो म्हटलं परत त्या ठिकाणी T ची व्हॅल्यू T0 आणि SY असं जर आपण लिहितो म्हटलं त्या ठिकाणी H लिहितो म्हटलं तर कसं येईल. तर इक्वेशन नंबर 4 होतं आपलं ते होतं U cos SY U sin θt -12 GT². या ठिकाणी मला SY च्या जागी H लिहायचं आहे आणि T च्या जागी T0 लिहायचं आहे. का लिहायचं आहे मी तुम्हाला सांगितलं आता. का लिहायचं आहे कारण की इथपर्यंत झालेला जो वेळ आहे तो T0 आहे, टोटल टाइम कॅपिटल T आहे आणि इथपर्यंत असणारं त्याची हाईट जी आहे ती आहे जवळपास वाय ॲक्सिसवर, त्याला म्हणू आपण SY एवढी हाईट आहे. म्हणून मग SY च्या जागी H लिहू आपण आणि T च्या जागी T0 लिहू. क्लिअर झालं. आता H लिहिला इथे, त्यानंतर U sin θ इंटू T च्या जागी T0 -12 G इंटू T च्या जागी T0². बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी आता मी T0 ची व्हॅल्यू मला माहिती आहे, ती जर इथे टाकून दिली दोन्ही ठिकाणी तर काय मिळेल आपल्याला, काहीच नाही. असं लिहिलेलं खाली फक्त T0 च्या जागी ही व्हॅल्यू जी आहे ती टाकलेली आहे. लक्षात आलं. मग यानंतर हा U इंटू U म्हणजे U² sin θ इंटू sin θ म्हणजे sin² θ अपॉन G असच्या असा -12 U² sin² θ असच्या असा G आणि G² मधला एक G असा कॅन्सल होईल म्हणजे ½ U² sin² θ म्हणजे एक U² sin² θ अपॉन G मधून अर्धा U² sin² θ अपॉन G आपण मायनस करून आलो. एक मधून अर्धा गेला तर अर्धा राहील, म्हणून मग ½ U² sin² θ अपॉन G असं काढा. किंवा मग याला कॉमन घेऊन 1 - 1/2 जर केलं तर 1/2 उत्तर आपल्याला मिळते. लक्षात आलं. म्हणून मग आता आपल्याला मिळालं ½ U² sin² θ बाय G. ही झाली H ची व्हॅल्यू. H म्हणजे मॅक्सिमम हाईट किती असेल तर याच्यामध्ये आपण सगळ्या व्हॅल्यू टाकल्या की आपल्याला काय मिळते, मॅक्सिमम हाईट मिळते. लक्षात आलं की नाही. तर ही झाली H ची व्हॅल्यू. याच्यामध्ये U इंटू sin θ म्हणजे काय असते आपला, तो UY असतो. म्हणून मग या ठिकाणी याचा स्क्वेअर आहे, म्हणून मी UY² अपॉन 2G असं सुद्धा आपण लिहू शकतो. तर हे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला ते वापरायचे आहे. आता पुढचं इक्वेशन आहे इक्वेशन ऑफ मोशन ऑफ प्रोजेक्टाईल. व्हॉट इज मीन बाय इक्वेशन ऑफ मोशन ऑफ प्रोजेक्टाईल.
जसं आपण सर्कल शिकलो, मॅथ्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मोशन्स शिकतो आणि त्याचं इक्वेशन शिकतो, बरोबर आहे की नाही. मग अशा प्रकारच्या सर्क्युलर पाथमध्ये किंवा अशा प्रकारचं पाथ जर फॉलो करत असेल, त्याची ट्रॅजेक्टरी म्हणतो आपण त्याला, ट्रॅजेक्टरी ऑफ द प्रोजेक्टाईल, म्हणजे पाथ फॉलोड बाय द प्रोजेक्टाईल ड्युरिंग इट्स फ्लाईट. हवेत असताना त्याने किती प्रकारे पाथ फॉलो केला, तो पाथ म्हणजे ट्रॅजेक्टरी असं आपण म्हणतो. अशा प्रकारे आपण त्याच्या या मोशनसाठी इक्वेशन जर काढतो म्हटलं, तर आपल्याला त्याचं जे रिलेशन आहे ते डिस्प्लेसमेंटशी, म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ द प्रोजेक्टाईल व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये जे डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ प्रोजेक्टाईल इन व्हर्टिकल डायरेक्शन इट इज एस वाय अँड डिस्प्लेसमेंट ऑफ प्रोजेक्टाईल इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन इज एस एक्स. एस वाय आणि एस एक्स मधलं रिलेशन जर मी काढतो म्हटलं, त्याला म्हणायचं इक्वेशन ऑफ मोशन ऑफ प्रोजेक्टाईल. व्हॉट इज इट? इट इज द रिलेशन बिटवीन हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ऑफ द प्रोजेक्टाईल ड्युरिंग इट्स फ्लाईट. फ्लाईटमध्ये असताना कुठेही जर आपण पाहिलं तर एस एक्स आणि एक्स वायच्या व्हॅल्यूमधलं रिलेशन काय आहे, त्याला आपण काय म्हणू, त्याचं इक्वेशन ऑफ मोशन असं म्हणू. आता एस एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन, त्याला मी जर एक्स असं म्हटलं, तर माझ्याजवळ इक्वेशन नंबर 3 जे आहे त्याच्या ठिकाणी मी एस एक्स जागी एक्स लिहेल, यू कॉस थिटा इंटू टी असं. याच्यावर मला टी ची व्हॅल्यू भेटली, ती टी ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 8 म्हणून आपण ती पुढे आपण वापरू. एस वाय म्हणजे आपण वाय म्हणू, कारण की वाय ॲक्सिसवर असणारं डिस्प्लेसमेंट हे एस वाय आहे आणि ते आपण वाय असं म्हणत आहोत. म्हणून आपण एस वाय असं जे काही मिळालेलं आहे त्यामध्ये वाय पुट करू. तर मला असं वाटते की ती इक्वेशन नंबर 4 मध्ये भेटलेलं आहे आपल्याला. आता आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये एस एक्सची व्हॅल्यू पुट केली, इक्वेशन नंबर 4 मध्ये एस वायची व्हॅल्यू पुट केली. इथे एस एक्सची व्हॅल्यू पुट करून टी ची व्हॅल्यू काढली आपण, इथे एस वायची व्हॅल्यू पुट करून यू वायची व्हॅल्यू परत पुट करायची आहे, आणि ए वाय म्हणजे मायनस जी आहे असं मिळाल्यावर मला वाय इज इक्वल टू मिळते. आता वाय इज इक्वल टू मिळाल्यावर याच्यामध्ये जर एक्स येत असेल तर आपल्याला वाय आणि एक्समधलं रिलेशन मिळते. याच्यामध्ये एक्स कधी येईल, कुठेतरी आपल्याला अशी व्हॅल्यू पुट करावी लागेल ज्यामध्ये एक्स आहे. मला असं वाटते की आपण टी ची व्हॅल्यू जी वर काढलेली आहे त्याच्यामध्ये एक्स आहेच, म्हणजे डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन आहे, म्हणून ते आपण इथे पुट करू. मग मला यू साइन थिटा इंटू टी, टी म्हणजे एक्स अपॉन यू कॉस थिटा मायनस हाफ जी टी स्क्वेअर म्हणजे एक्स अपॉन यू कॉस थिटाचा स्क्वेअर असं आपल्याला भेटलं. म्हणजे बरोबर आहे. आता आपल्याला या एका इक्वेशनमध्ये दोन गोष्टी मिळाल्या, एक वाय आणि दुसरं एक्स. वाय म्हणजे डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन आणि एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन, जे आपण वर घेतलेलं आहे. म्हणजे दोन्ही आपल्याला याच्यामध्ये मिळालं, म्हणजे दोघांमध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला आता मिळते. त्यासाठी आपण हे सगळं काही केलं होतं. इक्वेशन नंबर 8 नुसार आपण टी ची व्हॅल्यू इथे पुट केल्यानंतर मला हे मिळालं. याच्यामध्ये यू यू कॅन्सल झाल्यानंतर साइन थिटा अपॉन कॉस थिटा आहे, आणि तो म्हणजे काय आहे, ती साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन थिटा इंटू एक्स अच्छा असा मायनस हाफ इंटू जी एक्स स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. त्यानंतर टॅन थिटा इंटू एक्स तर आपला आहे मायनस हाफ जी. याचा झाल्यानंतर आता आपण यातला एक्स बाहेर काढलेला आहे, यातला एक्स स्क्वेअर बाहेर घेऊ आणि जी इथे लिहू, बाकी काहीच केलेलं नाही. तर मला असं वाटते की ते इक्वेशन जे आहे ते असं मिळते, वाय इज इक्वल टू टॅन थिटा इंटू एक्स मायनस हाफ जी अपॉन यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा इंटू एक्स स्क्वेअर. म्हणजे हे या फॉर्ममध्ये मला मिळत आहे. वाय इज इक्वल टू ए एक्स प्लस म्हणू, किंवा सध्या इथे मायनस आहे तर ही टर्म मायनसमध्ये वेगळी घेऊन घेऊ, म्हणून प्लस ही टर्म म्हणजे बी इंटू एक्स स्क्वेअर. म्हणजे या फॉर्ममध्ये आहे ए एक्स प्लस बी एक्स स्क्वेअर, ते अशा शेपसाठी असणारी इक्वेशन आहे. लक्षात आलं की नाही. म्हणजे हे झालं इक्वेशन ऑफ मोशन ऑफ द प्रोजेक्टाईल. म्हणजे आपण प्रोजेक्टाईलच्या मोशनसाठी हे इक्वेशन वापरून वाय आणि एक्सची व्हॅल्यू जी आहे ती टाकून आपण त्यांच्यामध्ये असणारं रिलेशन इथे काढून राहिलो. क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं इक्वेशन मला इथे मिळत आहे. पुस्तकामध्ये आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे, आणि ट्रॅजेक्टरी ऑफ द प्रोजेक्टाईल इज अ पॅराबोला असं म्हटलेलं आहे, कारण की हे जे इक्वेशन आहे हे पॅराबोलिक इक्वेशन आहे किंवा पॅराबोलाचं इक्वेशन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फेसेस असतात, वेगवेगळ्या प्रकारचे त्याला काय म्हणतो आपण ट्रॅजेक्टरीज असतात. त्यातला पॅराबोला जो आहे अशा प्रकारची ट्रॅजेक्टरी म्हणजे आपण अशा प्रकारचे इक्वेशन त्या पॅराबोलासाठी वापरू शकतो. मॅथ्समध्ये तुम्हाला व्हॉट इज मीन बाय पॅराबोला हे आहे, तरीसुद्धा आता मी तुम्हाला थोडंसं पॅराबोलाबद्दल माहिती देतो, ते आपण इथे पाहू. पॅराबोलिक पाथ मीन्स व्हॉट?
इट इज द हाफ सर्क्युलर असं आपण म्हणू शकतो थोडंसं. म्हणजे जवळपास हाफ सर्कल सारखा पाथ मला मिळतो, पण थोडासा फरक त्याच्यामध्ये आहे. आणि तो म्हणजे बघा, पॅराबोला मीन्स सर्क्युलर पाथ आपण शिकलेलो आहोत. आपण मॅथ्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाथ शिकतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये सर्कल शिकले तुम्ही, त्याचं इक्वेशन तुम्ही काढलं असेल, बरोबर, ते आठवा. त्यानंतर बाकीचे पण शेप्स आपण शिकलो, त्याचे इक्वेशन तुम्ही काढले असतील. तर जर अशा प्रकारे हे झाला सर्कल, हा जो पाथ आहे हा पॅराबोलिक पाथ आहे. आणि मला असं वाटते की इथून जर प्रोजेक्टाईल फेकून इकडे असा जर गेला तो, तर तो असा इकडूनही परत येणार नाही आणि इकडूनही तो परत येणार नाही. मला असं वाटतं त्याचे इक्वेशन हा असा आहे, असा जर फेकला गेला तरी तो असा जाईल, आणि हा इथे जमिनीवर जर नाही पडला तर असा जाईल. म्हणजे हे दोन्ही एकमेकांना न भेटणारे असे एंड्स झाले. आणि अशा प्रकारचे जे मोशन आहे याला आपण काय म्हणतो, पॅराबोलिक मोशन, किंवा याला पॅराबोलिक शेप असं म्हणतो. हा सर्क्युलर शेप झाला. याचा जर अर्धा पार्ट मी घेतला असता तर मग हा असा जॉईन झाला असता. पण आपल्या मोशनमध्ये जे आपण एक्स आणि वाय ॲक्सिसवर ही प्रोजेक्टाईलची मोशन आपण कन्सिडर केलेली आहे, त्या ठिकाणी हे कधीच दोन्ही एंड्स कधीच मीट होत नाही. आणि हे जर मीट झाले नाही तर त्याला आपण काय म्हणतो, पॅराबोलिक मोशन, ऑर द शेप इज कॉल्ड ॲज पॅराबोला. दिस शेप इज कॉल्ड ॲज पॅराबोलिक शेप, ऑर इट इज कॉल्ड ॲज पॅराबोला. म्हणजे हा जो शेप आहे याला पॅराबोला असं म्हणतात. आणि मॅथ्समध्ये पॅराबोलाचं इक्वेशन हे असं असते, y इज इक्वल टू सम टर्म ऑर सम व्हॅल्यू इंटू एक्स, म्हणजे व्हेरिएबल, प्लस सम व्हॅल्यू इंटू एक्स स्क्वेअर. म्हणून ax प्लस bx स्क्वेअर. अशा प्रकारे y इज इक्वल टू आपल्याला इक्वेशन म्हणजे डिस्प्लेसमेंट अलॉंग y ॲक्सिस, म्हणजे जे काही असेल ते डिस्प्लेसमेंट मला मिळते. प्रत्येक ठिकाणचं डिस्प्लेसमेंट मी काढू शकतो, प्रत्येक ठिकाणचं डिस्प्लेसमेंट मी काढू शकतो. हे जे डिस्प्लेसमेंट मी काढत आहोत हे प्रत्येक ठिकाणचं डिस्प्लेसमेंट आहे. ते इथे एक्सची व्हॅल्यू असेल, इथे वायची असेल, इथे एक्सची असेल, इथे वायची असेल, इथे एक्सची असेल, इथे वायची व्हॅल्यू असेल. त्यानुसार आपल्याला असं इक्वेशन मिळत असते. हे तुम्ही मॅथ्समध्ये शिकाल पुढे. मग सध्या आपल्याला जे भेटलेलं आहे ते या फॉर्ममध्ये आहे. आणि हे जे इक्वेशन आहे हे पॅराबोलाचं इक्वेशन आहे. म्हणून मग आपल्याला जो काही पाथ किंवा ट्रॅजेक्टरी ऑफ द प्रोजेक्टाईल दिलेला आहे ते पॅराबोलिक शेपमध्ये आहे. म्हणून आपण त्याला पॅराबोला ऑर इक्वेशन ऑफ पॅराबोलाशी मॅच करल्यामुळं हा जो आहे हा पाथ म्हणजे पॅराबोला आहे असं आपण म्हणू शकतो. लक्षात आलं तुमच्या. म्हणून धिस इज द पॅराबोलिक शेप. हा पॅराबोलिक शेप आहे, म्हणजे त्यांचे एंड्स कधीच मिळत नाही. एंड्स डज नॉट मीट, म्हणजे एंड्स यांचे कधीच मिळत नाहीत, ते असे इन्फायनाईट असतात. अशा प्रकारे त्या शेपला पॅराबोलिक शेप असं म्हटलं जाते. तुम्ही मॅथ्समध्ये पुढे शिकणारच आहे, ठीक आहे. तर हे सर्वांनी वाचून घेणे. इक्वेशन ऑफ मोशन ऑफ पॅराबोला हे जास्त इम्पॉर्टंट आहे. यातलं जे जे विचारलं ते लिहिणे. आणि ज्या ज्या इक्वेशन्सचं काम आहे, समजा आता तुम्हाला इक्वेशन ऑफ मोशन ऑफ प्रोजेक्टाईल जर एक्झाममध्ये आलं तर तुम्हाला इथे इक्वेशन नंबर 3 आणि 4 वापरलेलं आहे. तर इक्वेशन नंबर 3 आणि 4 पर्यंतचे डेरिव्हेशन लिहायचं पहिले, त्यानंतर मग इथून सुरू केलं तरी चालते इथपर्यंत. लक्षात आलं तुमच्या. तर ज्या ज्या डेरिव्हेशनमध्ये जे जे इक्वेशन्स कामात पडतात त्या त्या इक्वेशन्सपर्यंत डिराईव्ह करायचं, त्यानंतर ती इक्वेशन वापरायची पुढं. बाकी मला तर तुम्ही काढलं तरी चालतं. अशा प्रकारे तुम्ही ते प्रिपेअर करा, ठीक आहे.